इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून मी लढवतोय। आता माझी आजी आहे 103 वर्षाची। आता मी 103 वर्ष तर नाही जगू शकत, तर का नाही जगू शकत ह्याचं आत्मसात मी केलं पाहिजे। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, माझ्यासोबत आता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजनजी बेंद्रे आहेत। साजनजी बेंद्रे यांचा जर आपण प्रवास जर बघितला तर जागरण गोंधळ पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी, आज त्यांचं एक गाणं VIP राहणं, VIP खाणं आणि मान सन्मान हे जे गाणं आहे ते देशातल्या जगभरातल्या 27 देशामध्ये ते गायलं जाते। असे साजन बेंद्रे आता माझ्यासोबत आहेत। ते इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत। खरं तर त्यांचा प्रवास जो आहे तो गीत गायनातून आता राजकीय याच्यामध्ये उतरत आहेत ते। साजनजी काय सांगाल तुम्ही की तुमचा जो प्रवास आहे तो अत्यंत जागरण गोंधळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीत गायनातून आणि तुम्हाला जी मिळालेली प्रसिद्धी आहे ती हे आता अमाप आहे। आता तुम्ही राजकारणामध्ये उतरत आहात, काय सांगाल? संगीत क्षेत्रामध्ये तर मी आतापर्यंत काम करत आलोय। संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जरा समाजसेवा ही करावी। त्यामुळं राजकीय वारसा हा थोडासा आजपासून पुढच्या पिढीला माझ्याही लाभला पाहिजे। त्यामुळं यावर्षी थोडंसं आपण महानगरपालिका लढवायचं ठरवलं, म्हणून इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून मी लढवतोय। अनेक तुमच्यासारख्या गायकांनी यापूर्वीही राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, सक्सेस कुणालाही मिळालेलं नाही। आपल्याला काय वाटतं की तुम्हाला मिळेल सक्सेस, आणि ते सक्सेस मिळवण्याचं गमक काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये कोण यशस्वी झालं कोणी झालं नाही, राजकारण आहे, ह्याच्यामध्ये हार होणार आहे, जीत होणार आहे। यावर्षी जर आपल्याला यश नाही आलं, पुढच्या टायमाला यश नक्की येईल। त्यामुळं कलाकारांना माझी विनंती आहे, जर राजकीय क्षेत्रामध्ये जर पदार्पण करायचं असेल, आपण पावलंच टाकतोय, तर पहिल्या हारीमध्ये म्हणजे पहिल्यांदाच आपली जर हार झाली तर तिथं खचून जाऊ नका, नव्याने उभा राहा। पुढच्या टायमाला तुम्ही नक्की याल अशी मला अपेक्षा आहे। तुम्ही जे आता निवडणूक लढवत आहात ती जिंकण्यासाठीच लढवत असाल, म्हणजे तुमचं गणित असतील की ह्या गणितामुळे मी ही महानगरपालिका निवडणूक जिंकणार आहे, ते काय गणित आहे? मला आता ही तरुण पिढी जी माझ्या प्रभागामधली तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला मला पहिल्यांदा एक सक्षम त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे, जेणेकरून एकाही तरुण मुलाने एकमेकाला पैसे उसने घेण्याची सुद्धा वेळ त्यांच्यावरती न यावी, असा मला तिथं त्या ठिकाणी विकास करायचा आहे। गुन्हेगारी तिथं नाही व्हावी। जर 4 पैसे तरुण पिढीच्या हातामध्ये असतील, तरुण पिढीच्या घरामध्ये असतील, तरुण पिढीवरची जबाबदारी असते, अशा लोकांच्या जर सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित असतील तर तशा ठिकाणी गुन्हेगारी होत नाही, तशा ठिकाणी दादागिरी होत नाही, तशा ठिकाणी कोणता फ्रॉड होत नाही, तशा ठिकाणी चुकीची पावलं उचलली जात नाहीत, तशा ठिकाणी व्यसनं केली जात नाहीत। त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मला तरुण पिढीला सक्षम बनवायचं आहे। आपण आता निवडणूक लढवण्याचं पूर्णपणे निश्चितच केलेलं आहे, तर तुमचा कुठला पक्ष असणार आहे, कसा काय असणार आहे ते? अजून पक्षाचं तसं रस्सीखेच तर भरपूर चालू आहे। कोणी मला म्हणतं की इकडे या, कोणी मला म्हणतं आपण असं करू, पण मी कुठल्या तरी एखाद्या पक्षाला मागत असतो, त्या पक्षाला अजून माझ्या बाजूचे माझेच मित्रमंडळी सुद्धा मागत असतात, पण तो शेवटी पक्षाचा पर्याय आहे। तिकीटं ज्या दिवशी जाहीर होतील त्या दिवशी निश्चित कळेल की कोण कुठल्या पक्षातून लढतंय। तुम्ही पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता काही वर्षापूर्वी, आत्ता काय परिस्थिती आहे? वंचित म्हणजे प्रवेश करण्याचं कारण म्हणजे इतकं मोठं कारण नव्हतं। त्याचं कारण हे बाबासाहेबांच्या रक्ताचा पक्ष आहे, आणि मी कोणत्याही पक्षात असलो, हे मला प्रत्येक चॅनलवरती सांगायला आनंद वाटतो, कोणत्याही पक्षामध्ये जर असलो, गेलो, कुठेही राहिलो, बाबासाहेबांची चळवळ मी कधीही सोडणार नाही। कोणत्याही पक्षानं कार्यक्रम ठेवू दे, फक्त बाबासाहेबांचा कार्यक्रम म्हणून मी तो कार्यक्रम करणार, कोणत्याही पक्षाचा म्हणून नाही। आता तुम्ही म्हणताय की सगळी गुन्हेगारी वाढलेले लोक त्याच्यामध्ये तरुण युवक अडकलेले आहेत। तुमचं तमाम युवकांना तुमचा फार मोठा फॅन आहे, आणि तुमच्या प्रत्येक गाण्यावरती ही तरुण पिढी थिरकत असते। असं एकही गाणं नाही तुमचं की ते गाणं लागल्यावरती अंग हलणार नाही।
तर अशा तरुण युवकांना तुमचं काय आव्हान असणार आहे? तरुण पिढीने सगळ्यात पहिलं तरी माझं एक मत आहे की व्यसनाच्या आरी जाऊ नये आणि महापुरुषांची विचारधारा ही डोक्यात घेतली पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आपला. जुने संस्कार आपल्या आई वडिलांचे आहेत चांगले, तर त्या विचारावरती चालत जेणेकरून प्रत्येकाने हे बघावं की आपल्या अगोदरची पिढी जशी जगली तसं आपल्याला जगता येईल का, अगोदरची पिढी जितके वर्ष जगती तितक्या वर्ष आपण जगू शकणार आहे का, ह्या जर विचार केला तर आपोआप सध्याच्या वातावरणाचं गणित प्रत्येक तरुण पिढीला सुटून जाईल. आता माझी आजी आहे 103 वर्षाची. आता मी 103 वर्ष तर नाही जगू शकत, तर का नाही जगू शकत ह्याचं आत्मसारण मी केलं पाहिजे. त्यांनी पहिल्याच्या खाल्लेल्या गोष्टी आहेत, व्यसन कुठलं केलं नाही. जर ह्या गोष्टी असतील तर आपण जास्त वर्ष जगू, फॅमिलीसोबत जास्त वर्ष राहू शकतो. त्यामुळं तरुण पिढीला माझं हे सांगणं आहे की जुने विचार डोक्यात घ्या, त्या पावलावरती चला, महापुरुषांच्या विचारधारावरती चला. हे होते महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजनजी बेंद्रे. हे आंबेडकरी गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करता करता ते आता राजकीय प्रवासाकडे वळलेले आहेत. इचलकरंजीमध्ये महानगरपालिकेची ते निवडणूक लढवणार आहेत. साजनजी, आम्ही इचलकरंजीला येऊ आणि तुमच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये काय तिथलं वातावरण आहे हे पण आम्ही बघू त्यावेळेला. परंतु तुम्हाला शुभेच्छा आणि आपण आत्ता वेळातला वेळ काढून जागृती न्यूजला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.